आता त्यांना पोतं नेऊन टाकतो ना त्यांचे ते युरियाचे नागपुरातले पोते येतोय आणि ते फडणवीस साहेबांच्या घरासमोर नेऊन ठेवतोय। मला वाटतं पंचनाम्याची गरज नाही, सरसकट ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। या सगळ्या पंचनामा करण्याएवढी मनुष्यबळ सरकारकडे नाही आहे आणि ते चुकीचं होतं, सरसकट केलं पाहिजे। पंचनाम्याची गरजच नाही। तुम्ही पहा एकंदरीत आता सगळी यंत्रणा आहे, सॅटेलाइट आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पडतं। तुम्ही कंपनीच्या नुकसानासाठी कुठे पंचनामे करताय? सरसकट प्रोत्साहन निधी देतो का नाही ते? आम्हाला अनुदान म्हणतात, सबसिडी म्हणतात, त्यांना प्रोत्साहन निधी म्हणतोय। कंपनीच्या नुकसानासाठी तुमचं कुठलाही थर्मामीटर नसतं। सरसकट तुम्ही दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि कर्जमुक्तीचा नारा दिला पाहिजे। भाऊ, प्रहार संघटनेची जनसंघर्ष शेतकरी जनसंघर्ष यात्रा गडचिरोलीत पोहोचली आहे। गडचिरोलीतल्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, जसं युरिया आपण बोलता युरिया गडचिरोली जिल्ह्याला मिळत नाही आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस काय सांगतात? आता त्यांना पोतं नेऊन टाकतो ना त्यांचे ते युरियाचे नागपुरातले पोते येतोय आणि ते फडणवीस साहेबांच्या घरासमोर नेऊन ठेवतोय। त्याशिवाय काय पर्याय? मुख्यमंत्री असून सुद्धा आणि पालकमंत्री असून सुद्धा आणि मला वाटते या राज्यातले सगळ्यात तज्ञ, सगळ्यात हुशार, हजार जबाबी, जे सरकार कोणाचं पाडूही शकते आणि कोणाचं बसूही शकते, एवढ्या तरबेज मुख्यमंत्री पालकमंत्री असताना युरिया का भेटत नाही? देवेंद्रजी सांगा, बोला थोडस। गडचिरोली जिल्हा स्टील हब बनणार आहे असे जे आहे मुख्यमंत्री वारंवार सांगतात, परंतु गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, अपघातांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। यावर माझं काय मत आहे का एकटा सुरजा गटचं 25% जरी खर्च गडचिरोलीसाठी केला तरी गडचिरोलीचं भलं होऊ शकतं। पण प्रॉपर जिथं आम्ही निर्माण होते तिथंच जर विद्युतच्या आम्ही निर्माण करतोय, विदर्भ निर्माण करतो आणि वापर मात्र पश्चिम महाराष्ट्रात जास्त होत असेल। आता सगळा पैसा लोखंड आम्ही निर्यात केलंय 5 दशलक्ष टन 3 वर्षात। मग लोखंड गेल्यानंतर आम्हाला गडचिरोलीला काय भेटलं सांगावं ना मुख्यमंत्र्यांना? त्यांची फॅक्टरी आहे का नाही? त्यांची कंपनी असताना त्या कंपनीतून गडचिरोलीला किती देणार ते सांगावं ना। विदेशात तुम्ही लोखंड पाठवायला तयार आहे, मान्य आहे, त्याच्यासाठी तुम्ही शक्तीपीठ करताय, मग तुम्ही इथले रस्ते का चांगले करत? तुम्ही आल्याबरोबर लाईनची सगळी व्यवस्था तिथं झाली, बाकीच्या सगळ्या व्यवस्थित झाल्या, पण कित्येक वर्षापासून असणारा गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासीला सुविधा का देत नाही? त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे ना।